तर याच प्रकरणी जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया। राजकारणी आणि जमीन हे नातं फार जुनं आणि गुंतागुंतीचं आहे। याची चर्चा देखील बरीच होते। भाजपाच्या अशाच एका कराराची चर्चा सकाळपासून सुरू झाली आहे। महाराष्ट्र भाजपाच्या मुख्यालयाचं आज भूमिपूजन झालं, जिथं हे नवं मुख्यालय उभारले गेले। त्या जमिनीच्या करारावर विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे। हे मुख्यालय उभारलं जाणार आहे, त्याचं भूमिपूजन पार पडलेलं आहे। नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात। राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच। हे आरोप कधी पक्षांतरावरून असतात तर कधी करारांवरून। असाच एक आरोप केलाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी। मुंबईच्या चर्चगेट भागात महाराष्ट्र भाजपचं नवं मुख्यालय उभं राहणार आहे। त्याचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी पार पडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सगळे या सोहळ्याला उपस्थित होते। पण ज्या भूखंडावर हे मुख्यालय उभं राहतंय त्या भूखंडाच्या मालकीवरून आणि त्याच्या व्यवहारावरून संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत। मुख्यालयाची जागा ही भाजपनं सत्तेचा आणि नियमांचा गैरवापर करून मिळवली आहे। ही जागा ताब्यात घेण्यासाठी फाईल्स अत्यंत वेगानं फिरवण्यात आल्या। अनेक ठिकाणी मंजुरीसाठी जोर जबरदस्ती करण्यात आली। महाराष्ट्र राज्य सहकारी अर्थ महामंडळाकडे या जागेची 46% मालकी होती। त्यांनी ही जागा एकनाथ रिअल्टर्सला भाडेतत्वावर दिली होती। उर्वरित 56% मालकी एकनाथ रिअल्टर्सने मिळवली। नंतर फक्त 11 दिवसात ही जागा भाजपला हस्तांतरित करण्यात आली। अन्य अनेक प्रस्ताव आणि फाईल्स प्रलंबित असताना बीएमसीनं या कराराला मात्र मान्यता देण्यासाठी अतितत्परता दाखवली। अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्री या नात्यानं या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी ही मागणी संजय राऊत यांनी केली आहे। मरीन लाईन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलं नाही। त्याच ठिकाणी मराठी भाषा भवन अडकून पडले। भूमिपूजन होऊन सुद्धा त्याकडे कोणाचं लक्ष नाही। पण आज गृहमंत्री एक पंचतारांकित भव्य असं कार्यालय त्याचं भूमिपूजन करण्यासाठी येतात, त्यांचं स्वागत आहे। भाजपनं मात्र हे सगळे आरोप फेटाळलेत। काही लोकांनी त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे। त्यांना मी सांगतो, भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही। हमारे ऊपर पत्थर फेकने का प्रयास मत करो। मला पहिल्या दिवशी माहिती होतं की आपण ज्या वेळेस कार्यालयाकरता जागा घेऊ, काही नतद्रष्ट लोक बसलेलेच आहेत, रोज ते प्रश्न विचारतील। त्यामुळे मी पहिल्या दिवशी मनोजला सांगितलं होतं, मनोज, सरकारी जागा नको, जी जागा आहे ती विकत घेऊ आणि विकत घेताना महानगरपालिकेचे सगळे नियम हे आपण पाळू। आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण राजकीय पक्षांच्या या तूतूमेमेमुळं या जमिनी संदर्भातले मूळ प्रश्नांची उत्तरं समोर येतील का, हा महत्त्वाचा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।